नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 पदवीधर पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 6 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, बीड जिल्हा कोणत्या विभागात येतो? बीड जिल्हा हा कोणत्या विभागामध्ये येत असतो? प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे औरंगाबाद विभागामध्ये बीड जिल्हा येत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, परळी येथे कोणते प्रसिद्ध मंदिर आहे? परळी येथे कोणते प्रसिद्ध मंदिर आहे? प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वैद्यनाथ मंदिर हे परळी या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत कोण? बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संत मुकुंदराज हे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, संत मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? संत मुकुंदराज यांची समाधीचे ठिकाण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अंबाजोगाई या ठिकाणी संत मुकुंदराज यांची समाधी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, परळी येथे वैजनाथ हे कोणत्या देवतेचे मंदिर आहे? परळी येथे वैद्यनाथ हे कोणत्या देवतेचे मंदिर आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिवजीचे मंदिर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, अंबाजोगाई येथे कोणते शक्तिपीठ आहे? बघा, अंबाजोगाई या ठिकाणी कोणते शक्तिपीठ आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे योगेश्वरी देवीचे शक्तिपीठ आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? अंबाजोगाई या ठिकाणी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, बीड जिल्ह्याच्या सीमेला लागून जिल्हा कोणता? बघा, बीड जिल्ह्याच्या सीमेला लागून कोणता जिल्हा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लातूर जिल्हा हा बीड जिल्ह्याला लागून असलेला जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, बीड जिल्ह्यातील परळी हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? बीड जिल्ह्यातील परळी हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे औष्णिक वीज प्रकल्प या ठिकाणी म्हणजे परळी या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, बीड जिल्हा कोणत्या भौगोलिक प्रदेशात येतो? बघा, बीड जिल्हा हा कोणत्या भौगोलिक प्रदेशामध्ये येत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मराठवाड्यामध्ये येत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध तालुका कोणता आहे? बघा, बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध तालुका आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोराई. गोराई काय आहे मित्रांनो? बीड जिल्ह्यातील हा प्रसिद्ध साखर कारखाना म्हणजे तालुका आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, बीड जिल्हा कोणत्या हवामान प्रकारात मोडतो? बघा, बीड जिल्हा हा कोणत्या हवामानाच्या प्रकारामध्ये मोडत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उष्ण व कोरडे. काय मित्रांनो? उष्ण व कोरडे या प्रकारामध्ये म्हणजे बीड जिल्हा हा मोडत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, 30 जानेवारी हा दिवस कोणत्या स्वरूपात पाळला जातो? बघा, 30 जानेवारी हा दिवस कोणत्या स्वरूपामध्ये पाळला जातो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शहीद दिवस म्हणून पाळला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? बघा, जगातील सर्वात उंच पर्वत आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आहे माउंट एव्हरेस्ट. हा काय मित्रांनो? जगातील सर्वात उंच पर्वत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? बघा, राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 24 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रशांत महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय आहे? बघा, महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय होते आणि काय आहे ते आपल्याला सांगायचे आहे.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. काय मित्रांनो, मोहनदास करमचंद गांधी हे महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे बघा. हिमालय पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वलित पर्वत आहे. कोणता मित्रांनो, वलित पर्वत हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिनचे कार्य काय असते बघा. रक्तातील हिमोग्लोबिनचे कार्य नेमके काय असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑक्सिजन वाहून नेणे. हे काय मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिनचे काम असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे बघा. सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मध्यम आकाराचा हा तारा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, टिळकांचे शिक्षण कोणत्या विषयात होते बघा. टिळकांचे शिक्षण हे कोणत्या विषयामध्ये होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गणितामध्ये टिळकांचे शिक्षण होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, आम्ल ओळखण्यासाठी कोणते द्रावक वापरतात. आम्ल ओळखण्यासाठी कोणते द्रावण वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लिटमस वापरला जातो. काय मित्रांनो, लिटमस हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, गांधीजींनी सत्याग्रहाची सुरुवात कोणत्या देशात केलेली आहे. गांधीजींनी सर्वप्रथम सत्याग्रहाची सुरुवात ही कोठे केलेली आहे, म्हणजे कोणत्या देशामध्ये केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दक्षिण आफ्रिकामध्ये त्यांनी प्रथम सत्याग्रहाची सुरुवात केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ घेते बघा. पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यामध्ये किती वेळ घेत असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 365 दिवस पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यामध्ये 365 दिवस घेत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, टिळकाने कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे. टिळकाने कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दोन्ही 2 आणि 3 म्हणजे एक 2 नंबर आहे मित्रांनो, केसरी आणि मराठा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आशिया. आशिया काय मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारताची किनारपट्टी सुमारे किती लांब आहे, म्हणजे किती किलोमीटरची आहे. भारताची किनारपट्टी ही सुमारे किती लांब आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7516 किमी आहे. किती मित्रांनो, 7516 किमी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, टिळकांचे प्रसिद्ध घोषवाक्य कोणते बघा. टिळकांचे प्रसिद्ध घोषवाक्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हे काय मित्रांनो, टिळकांचे घोषवाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात बघा. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, वंदे मातरम हे सर्वप्रथम गीत कोणत्या वर्षी करण्यात आले होते बघा. वंदे मातरम हे सर्वप्रथम गीत कोणत्या वर्षी करण्यात आले होते. ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो, 1896. किती मित्रांनो, 1896. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारत देशाचे स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे बघा. भारत देशाचे स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पूर्व गोलार्धामध्ये भारताचे स्थान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.